नमस्कार, मी स्मिता यादव. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहुयात काही विशेष घडामोडी. तासगाव तालुक्यातील नागाव निमणी येथे 1978 सालापासून अतिक्रमण करून जवळपास 200 कुटुंबे राहत आहेत. या ठिकाणी राहत असलेल्या लोकांना राहण्यासाठी जागा नसल्याने ते या ठिकाणी अतिक्रमण करून राहत आहेत. लोकांनी मोलमजुरी करून या ठिकाणी पक्की घरे बांधली आहेत, तर काही लोकांनी बँकांची कर्जे काढून घरे बांधली आहेत. अशा परिस्थितीत या ठिकाणचे विद्यमान सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी स्वतःच्या शेतात हे लोक कमी पैशाला कामाला येत नसल्याने या लोकांना दमदाटी करत त्यांची रात्रीची लाईट तोडून शिवीगाळ केली आहे. हा प्रकार मध्यरात्री घडला असून या ठिकाणी रात्रीच पाहायला गेलेल्या शिवसेनेच्या शोभाताई गावडे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी गावडे यांनी तासगाव पोलिसात तक्रार दिलेली आहे. 78 सालापासून आम्ही इथं राहतोय नागाव मध्ये. ह्या लोकांनी आम्हाला बिना नोटीस देता आमचे कनेक्शन कट केले काल सरपंचांनी. आणि कनेक्शन का कट केले म्हणून आम्ही या मॅडमला बोलवलं. मॅडमला बोलवलं, ह्या मॅडमने सांगितल्यावर नोटीस न देता ह्यांनी सांगितलं तुम्ही का कनेक्शन कट केले. मग ह्या मॅडमला त्यांनी म्हणले नोटीस दिली की आम्हाला नोटीस. त्या मॅडमला म्हणले आमच्या गावात येऊन तुम्ही ढवळढवळ करायची नाही, तुमचा काही संबंध नाही. मग नंतर ह्या मॅडम म्हणल्या तसं होत नाही, कायदेशीर तुम्ही कारवाई न करता ह्यांच्यावर तुम्ही कनेक्शन कट केले आणि तुम्ही हे कनेक्शन जोडल्याशिवाय मी काय इथून हलणार नाही म्हणल्यावर तुम्ही आमच्या गावात येऊन आमच्यावर ढवळाढवळ केलेले आम्हाला चालत नाही. गाव आमचा आम्ही बघून घेऊ म्हणून ह्यांना शिवीगाळी केली. नंतर ह्यांनी गुन्हा नोंद केला तासगाव पोलीस स्टेशनला. इथं त्यांचा गुन्हा नोंद केल्यापासून काल 2 वाजल्यापासून अजून कोणीही त्यांची दखल घेतलेली नाही. कोण पोलीस स्टेशन मध्ये बोलवाय सुद्धा आलेलं नाही. त्यांना अटक व्हावी एवढीच इच्छा आहे. तालुक्यातील नागाव या गावामध्ये रामोशी समाजावर जो अन्याय झालेला आहे, त्यांची घरं पूर्वी जाळली गेलेली होती आणि त्यांना त्या गावातून बाहेर काढण्याचा जो प्रयत्न चालू आहे गावगुंडांचा, तो त्वरित बंद करावा. अन्यथा समतावादी महासंघ आणि इतर बाकी संघटना आक्रमक स्वरूपात होतील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करू. तिथलं लाईट कनेक्शन जे कट केलं होतं ते जोडण्यासाठी शिवसेनेच्या ज्या महिला अध्यक्ष आल्या होत्या त्यांनाही मारहाण झालेली आहे, त्यांनाही शिवीगाळ झालेली आहे. अर्वाच्य शिवीगाळ ज्या गुंडांनी केलेली आहे त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी. जो सरपंच आहे त्याला बडतर्फ करून त्या गावातून त्याची हक्कलपट्टी व्हावी ही आमची मागणी आहे. आणि त्या समाजाला पूर्वरितरित्या पहिल्यापासून जसं राहत होता तसंच त्यांनी तिथं राहिलं पाहिजे. त्यांच्या नावावर त्या जागा तहसीलदारांनी हात घालून लवकरात लवकर त्या नावावर करून द्याव्यात अशी आमची प्रमुख मागणी आहे. आणि या मागणीसाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच लवकरात लवकर उपोषण घेऊ. काल तासगाव तालुक्यातील निमणी नागाव या ठिकाणी गायरान जमिनीमध्ये किमान 250 ते 200 घरं या ठिकाणी अतिक्रमण केलेली आहेत. यामध्ये स्वतः सरपंच, त्यांचे ग्रामपंचायत सदस्य आणि इतर काही मंडळींची घरं त्या ठिकाणी अतिक्रमण केलेली आहेत. असे असताना ही लोक मराठा समाजाचे आहेत, धनगर समाजाचे आहेत, ही लोक हरिजन समाजाचे आहेत, रामोशी समाजाचे आहेत. सर्व धर्माची लोक त्या ठिकाणी अतिक्रमण करून त्या ठिकाणी राहत आहेत, कारण त्यांना राहायला जागा नव्हती, घरं नव्हती. 1978 पासून ही लोक त्या ठिकाणी राहत आहेत. त्याचे पुरावे देखील त्या लोकांच्याकडे असताना या गावचे सरपंच ज्ञानदेव पाटील यांनी काही अल्पसंख्याक घरांना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी टार्गेट केलं. त्याचं कारण असं आहे की आपल्या शेतामध्ये, आपल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या शेतामध्ये कमी दरामध्ये मोलमजुरी करण्यासाठी त्या लोकांनी यावं. जुन्या काळामध्ये मुघलशाही ज्या पद्धतीनं काम करत होती त्या पद्धतीनं सरपंच त्या ठिकाणी काम करतायत. आणि काम केल्यानंतर सुद्धा त्या लोकांना मजुरी द्यायची नाही, दादागिरी करायची. आमच्या गावात जगायला आलाय, गप काम करायचं, पैसे मागायचे नाहीत, अशी दादागिरीची भाषा त्या ठिकाणी सरपंच करतायत. आणि किमान 40 घरांना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी नोटीस देऊन आम्ही तुमची घरं हाकलून लावणार आहे, घरं पाडणार आहे आणि तुम्हाला इथून या गावातून हाकलून लावणार आहे, अशा पद्धतीचं त्या गावच्या सरपंचाचं धोरण चालू होतं. आणि त्यांनी त्या पद्धतीने MECBच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून 40 घराची कनेक्शन काल अचानक कट केली. कुठलाही शासकीय आदेश नाही, कुठलाही कागदोपत्री व्यवहार नाही. आणि मग या ठिकाणी शिवसेनेच्या आमच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख शोभा गावडे यांनी त्या ठिकाणी त्यांच्या गरिबाच्या अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांच्या गावामध्ये गेल्या. या संदर्भामध्ये MECBच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली आणि MECBच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली
आणि ती चूक सुधारण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी ताबडतोब वीज कनेक्शन पूर्ववत करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी कर्मचारी घेऊन वीज जोडणी करायला गेले असता या गावचे सरपंच ज्ञानदेव पाटील यांनी वीज कर्मचाऱ्यांना त्याच पद्धतीनं आमच्या महिला आघाडीचे उपजिल्हा प्रमुख शोभा गावडे यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. माझं आपल्या मार्फत सरपंचांना आव्हान आहे, तुमच्यात दम असेल तर या ठिकाणी घड्याला नडा, शिवसैनिकाला नडा. बाई माणसाला काय नडताय? इथून पुढं त्या सुद्धा गड्यागतच या ठिकाणी काम करतायत. सरपंचानं इथून पुढं आपलं वक्तव्य सुधारावं, आपलं शासन सुधारावं. सरपंच हा गावातील सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा असावा, तो जातीय द्वेष करणारा नसावा. या सरपंचाचं वर्तणूक या गोष्टीचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि या सरपंचाला मी एकच सांगतो की आपल्याला शासन करायला शिवसेना या ठिकाणी खंबीर आहे. शिवसेनेच्या वाटेला जाल तर आपली त्या ठिकाणी राख करून टाकू.